नमस्कार. कादंबरी जीवलगा भाग 45. लेखक अरुण व्ही देशपांडे. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 9 वाजता देसाई साहेबांची गाडी वकिला साहेबांच्या घरासमोर थांबली. कारचा दरवाजा उघडीत देसाई साहेब उतरले आणि त्यांनी मागचा दरवाजा उघडला. आतून मिसेस देसाईंना उतरताना पाहून बाहेरच्या बैठकीत बसलेल्या आजोबांना आणि मोठ्या वकील साहेबांना खूपच आश्चर्य वाटले. देसाई साहेब आणि बाईसाहेब जोडीने येतील अशी कल्पना केली नव्हती. त्यामुळे आता सगळा फेरबदल करावा लागणार हे ओळखून भूषण दादू आधीच घरात गेला होता. देसाई फॅमिली आली आहे हे सांगण्यासाठी. वाड्याच्या मोठ्या दरवाजातून मोठे वकील साहेब बाहेर आले. यावे यावे देसाई साहेब, चालावे, आतच जाऊया आपण सगळे. बाहेरच्या बैठकीत असे फॅमिलीसोबत बसणे बरे दिसणार नाही. वर ओसरीवर नव्याने बैठक टाकून बसण्याची व्यवस्था केलेली पाहून आजोबा आणि मोठ्या वकील साहेबांना समाधान वाटले. मोठ्या वकिलीनबाई नेहाच्या आई लगेच तयार होऊन बाहेर आल्या. त्यांनी देसाई बाईसाहेबांचे स्वागत करीत समोरच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली. आजोबा म्हणाले, अरे आज सांगा बरे की आजीबाईंनी पण बाहेर येऊन सगळ्यांच्या सोबत बसावे. त्याप्रमाणे आजीबाई पण येऊन बसल्या. समोर सगळे आलेले आहेत हे पाहून देसाई साहेब आजोबांना हात जोडीत म्हणाले, बापूसाहेब, आज तुमच्यासमोर मी बँक मॅनेजर देसाई म्हणून आलेलो नाही. ही संपूर्णपणे पारिवारिक भेट आहे, कुटुंबाची विषयाची भेट आहे, म्हणून आम्ही उभयता आलेलो आहोत. बापूसाहेब, गेली 1.5-2 वर्षे मी या शहरात आमच्या बँकेच्या शाखेची मॅनेजर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. मी आलो त्यावेळी आमच्या या शाखेची परिस्थिती फारच बिघडलेली होती. यातून बँकेला बाहेर काढण्याचे काम खूप कठीण होते आणि यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला आमच्या बँक आमच्या शाखेला चांगल्या स्थितीत आणण्याच्या कामात मला मोठ्या वकील साहेबांनी खूप मोलाची मदत केली. प्रसंगी धीर दिला. त्यांच्या मैत्रीचा लाभ झाला म्हणून तर माझ्यावरची फार कठीण वेळ निभावता आली. बापूसाहेब, बेकार कंडिशनच्या शाखेचा मॅनेजर हा धब्बा लागणे कसे आणि किती अपमानास्पद असते तुम्हाला याची कल्पना आहेच. बापूसाहेब, तुम्ही माझी मनस्थिती समजून घेऊ शकता. आता आमची शाखा सगळ्या दृष्टीने प्लस पोझिशनला आहे. याचे श्रेय मोठ्या वकील साहेबांचे आहे आणि सध्या आमच्या बँकेचे वकील असलेले हे धाकटे वकील साहेब भूषणराव यांचे आहे. त्यांचे आभार तर मानायचे आहेत. त्याहीपेक्षा एक महत्त्वाचे काम आहे आज. त्याचबरोबर एक इच्छा आणि एक विनंती तुमच्यासमोर मांडायची आहे. योग्य असेल तर जरूर विचार करावा, अयोग्य असेल तर मग नाईलाज होईल, वाईट वाटेल आम्हाला. देसाई साहेबांच्या भावना बापूसाहेबांनी ऐकून घेत म्हटले, मॅनेजर साहेब, तुमच्या भावनांचा आम्ही सगळेच आदर करतो. आमच्या मुलांचे तुम्ही कौतुक केलेत, खूप छान वाटले ऐकून. हे सांगायला नकोच. आमची 3री पिढी भूषणच्या रूपाने समाजकार्यात आलेली पाहून तुमच्यासारख्या मोठ्या माणसांकडून त्याच्याबद्दल ऐकणे तुम्ही आज आम्हा सगळ्यांना खूप आनंद दिलात. मॅनेजर साहेब, असो, आता बोला, तुमच्या मनातील इच्छा विनासंकोच सांगावे. आजोबांच्या शब्दांनी देसाई साहेबांना खूप धीर आलेला आहे हे सगळ्यांना जाणवले. देसाई साहेब बोलू लागले, बापूसाहेब, इथे येऊन मला 2-2.5 वर्षे झालीत. येत्या काही महिन्यात फार तर नव्या वर्षात एप्रिल नंतर माझी या शाखेतून बदली होणार. मिळणारे हे प्रमोशन आणि ही होणारी बदली माझी अखेरची असेल. नोकरीत उरलेले 15 महिने आणि त्यातले दिवस मोजीत नोकरी करायची आहे. बापूसाहेब, माझी एकुलती एक कन्या विवाहयोग्य झाली आहे. गेली वर्षभर ती माझ्याकडे असे तिने ठरवले आहे. कंपनी जॉब करायचा नाही असा तिचा निश्चय आहे. गेली वर्षभर ती माझ्याकडे इथेच राहते आहे. MCA झाली आहे ती. नोकरी करीन तर ती शिक्षकाची, प्राध्यापकाची असे तिने ठरवले आहे. कंपनी जॉब करायचा नाही असा तिचा निश्चय आहे. सध्या ती आपल्या शहरातील एका ज्युनियर कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स शिकवायला जाते. माझी इच्छा अशी आहे की आपण आपल्या छोट्या वकील साहेबांसाठी भूषणराव यांच्यासाठी आमच्या कन्येचे स्थळ म्हणून विचार करावा. ही विनंती करण्यासाठी आज आम्ही दोघे आलो आहोत. तुम्ही आमच्या विनंतीचा विचार करावा आणि अनुकूल विचार असेल तर लगेच कळवावे. म्हणजे आमच्या कन्येला पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी आमच्या घरी कधी येता ते कळवावे. आणि एक,
आमची कन्या तुम्हाला सर्वार्थाने योग्य वाटली तरच पुढचे ठरवू, नाहीतर रोड निरोप योग नाही असे कळवले तरी राग येणार नाही. देसाईबाईंनी पर्समधून काही फोटो काढून वकिलीबाईंच्या हातात देत म्हणले, आमच्या भारतीचे फोटो आणि ही तिची पत्रिका दोन्ही बघा. चहा फराळ करताना देसाई साहेबांचे लक्ष घड्याळाकडेच होते. 10च्या पुढे काटा सरकू लागलाय ते पाहून ते म्हणाले, बापूसाहेब परवानगी द्यावी, बँकेची पण वेळ झाली आहे. फोटो आणि पत्रिका दिली आहे, ठरवा आणि कळवा. हा योग जुळून आला तर खूप आनंद होईल आम्हाला. देसाई साहेब निरोप घेऊन परतले आणि वकिले साहेबांच्या घरात एकच गोंधळ सुरू झाला. भूषणचे लग्न याचा तर आपण अजून विचारच केला नाहीये. आधी मुलीचे मग मुलाचे, आधी बहिणीचे मग भावाचे अशी पद्धत आहे. निदान बहीण भावांचे पाठोपाठ लग्न करणे हा एक रास्त उपाय आहे. बापूसाहेब म्हणाले, ते बघू नंतर, अगोदर देसाई साहेबांच्या कन्येला बघून येऊ. पत्रिका जुजवी पाहायची, जास्त किस नाही पडायचा. येत्या रविवारी दुपारी 4 वाजता आपण देसाई साहेबांच्या मुलीला पाहण्यास येतो आहोत असा निरोप द्या. बापूसाहेब, आजीबाई, मोठ्या वकिलींबाई यांच्या हातात आणि नजरेसमोर देसाई साहेबांच्या मुलीचे फोटो होते. हसऱ्या चेहऱ्याची, टपोऱ्या डोळ्यांची स्मार्ट भारती फोटोवरून सर्वांना आवडली आहे हे मोठ्या वकील साहेबांनी ओळखले. त्यांनी भूषणला आवाज देत बोलवले, तुमचे काय मत आहे चिरंजीव? पप्पा, तुम्ही सगळे ठरवा, मी आहे तुमच्यासोबत. ते ठीक आहे हो, पण तुम्ही पाहिले का देसाई साहेबांच्या मुलीला? नाही हो पप्पा, कधी तसा योग आला नाही. ठीक आहे भूषण, आपण जाऊया देसाई साहेबांकडे. मुलगी पाहू, मग चर्चा करून ठरवू. तुझा विचार, निर्णय याला पण महत्त्व आहे बरं का? ओके पप्पा, असे म्हणून भूषण कोर्टात जाण्यास निघाला. ऑफिस संपून अनिता, सोनिया, नेहा तिघीजणी घरी आलेल्या होत्या. नेहाने मस्त चहा करीत मध्ये आणून ठेवला. चहा घेत घेत तिघी बोलत बसल्या. सोनियाच्या फोनमधला मेसेज बॉक्स बीप बीप वाजून गेला. तसे सोनियाला हेमूच्या आईबाबांच्या येण्याची आठवण झाली. तिने धडपडत मेसेज वाचला. हेमू आणि त्याचे आईबाबा जवळच्या सिग्नलजवळ येऊन थांबले आहेत. त्यांना येऊन घेऊन जाणे. सोनिया अनिताला म्हणाली, चला बाई, आपले पाहुणे आले, चल त्यांना घेऊन येऊत. नेहा, तू तोपर्यंत चहा टाकून ठेव सगळ्यांसाठी, म्हणजे 3+2 पाहुणे. नेहा किचनमध्ये गेली. हेमू वाटच पाहत होता. मधुरिमा दिदीच्या प्लॅनप्रमाणे सोनियाचे पाहुणे म्हणून 2 दिवस तिच्या रूमवर राहण्यास सांगितले होते आणि नेहाच्या सहवासात तिच्याबद्दल जाणून घ्यायचे असे ठरवले होते. अनिता आणि सोनिया सोबत हेमूचे आईबाबा घरात आले. दिवसभराच्या प्रवासाने नाही म्हणले तरी थकवा आला होता. आत आल्यावर सामान वगैरे ठेवून फ्रेश होऊन झाल्यावर ते सगळे हॉलमध्ये बसले. नेहा चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली. हेमूच्या आईबाबांशी ओळख करून देत सोनिया म्हणाली, मामा मामी ही आमच्या दोघींची मैत्रीण, सोबत राहणारी नेहा. आम्ही आलो की किचन ड्युटी हिच्याकडे असते, फार आवड आहे हिला. मग अनिता नेहाला म्हणाली, या मामांचा सोमवारी एक संस्थेत सत्कार आहे, त्यासाठी हे दोघे आले आहेत. यांना बाहेरचे काही चालत नाही, तेव्हा 2-3 दिवस यांच्या खाण्याच्या वेळा तुला सांभाळणे आहे नेहा. तुला हे खूप छान जमते, तेव्हा तूच कर प्लीज. सोनिया आणि अनिताच्या या बोलण्याला थांबवीत नेहा म्हणाली, यात एवढे प्लीज वगैरे म्हणण्यासारखे काय आहे? मला आवडत नाही असे. सोनिया, तुझे पाहुणे हे माझे पाहुणे, तुझे पाहुणे हे माझेही पाहुणेच आहेत. त्यांना त्रास होईल असे कसे वागेन मी? सोनियाने लगेच स्वतःचे कान पकडले आणि सॉरी म्हणत सुटका करून घेतली. नेहा म्हणाली, या दोघींसारखे मी पण तुम्हाला मामा मामी म्हणले तर चालेल ना? हेमूच्या आईला नेहाच्या बोलण्यातला गोडवा खूप आवडला. तिला वाटले, या मुलीला मोठ्या माणसांशी वागायची, बोलायची रीत माहिती आहे. हिच्या घरचे वातावरण नक्कीच खूप चांगले असणार. नेहाने विचारले, मामी, तुम्ही खूप लहान गावात राहणाऱ्या, तिथल्यासारखे साधेच जेवण तुम्हाला आवडत असणार. मी मस्त गरम भाकरी आणि ताकातले पिठले करू का? हेमूच्या बाबांनी आश्चर्याने विचारले, तुला येतात भाकरी करायला आणि पिठलं पण येतं? सोनिया म्हणाली, अहो मामा मामी, ही पोरगी चुकून या मोठ्या शहरात आली आहे, तिला काय येतं दिसेलच तुम्हाला. नेहाच्या हातचा उरक पाहून, कामाचा झपाटा पाहून हेमूच्या आईबाबांना खरे वाटेना. इथल्या वातावरणात अशी गावाकडची वाटावी अशी मुलगी भेटेल
इथे येण्या अगोदर काळजी वाटत होती. या सोनिया आणि अनिता बरोबर हॉटेलमधले काय काय खावे लागणार आहे कुणास ठाऊक. पण या नेहाने ज्यावेळी म्हणले गरम भाकरी आणि ताकाचं पिठलं आत्ता करते, या पोरीचे शब्द ऐकूनच मन भरलं. आता खाल्ल्यावर पोट पण भरेल. सारे मिळून नेहाच्या चवदार स्वयंपाकाची वाट पाहत बसले. बाकी पुढील भागात. भाग 46वा लवकरच घेऊन येते. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.